In last lecture, what we have seen that the disciplines of the civil engineering, that all disciplines we have covered into the last lecture. Disciplines of civil engineering, त्यामध्ये काय काय बघितलं होतं बघा. First one is the different types of the disciplines. What are the different types of the disciplines and their basic concepts we have seen in the last lecture. Architectural and town planning, building materials, construction technology, environmental engineering, geotechnical engineering, again hydraulics, water resource and the irrigation engineering, remote sensing and GIS. Next one is the structural engineering, surveying, and last one is the transportation engineering. या सगळ्या डिसिप्लिन्स आपण बघितल्या होत्या. तर त्या ठिकाणी आर्किटेक्चरल आणि टाउन प्लॅनिंग काय बघितलं होतं आपण? कोण सांगेल का? पटपट सांगत चला, 1-2 मिनिटांमध्ये फिनिश करू आणि नेक्स्ट पॉईंट घेऊ. आर्किटेक्चर आणि टाउन प्लॅनिंग मध्ये आपल्याला काय करायचं होतं? हाऊ टू डू सिटी ब्युटी. ओके, आपल्याला ब्युटिफिकेशन ऑफ द टाउन काय करायचंय? वी हॅव टू इन्क्रीज द ब्युटिफिकेशन ऑफ टाउन. एका छोट्या एरियामध्ये आपल्याला काय करायचंय? त्या ठिकाणी एक टाउनचं प्लॅनिंग करायचंय आणि ते टाउन कशी बनली पाहिजे? दॅट टाउन शुड बी दॅट टाउन इज अ टाउनचं काय इन्क्रीज करायचं आपल्याला त्या ठिकाणी? आर्किटेक्चरली आणि ब्युटिफिकेशन आपल्याला काय करायचं? इन्क्रीज करायचं. दॅट इज द आर्किटेक्चरल अँड टाउन प्लॅनिंग. बिल्डिंग मटेरियल्स, सिमेंट, वॉटर, सँड, वॉटर. ओके, बिल्डिंग मटेरियल मध्ये आपल्याला करायचा स्टडी. तो कशाचा आहे? व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द बिल्डिंग मटेरियल्स. सिमेंट, सँड, ॲग्रिगेट असेल, त्या ठिकाणी स्टील असेल, नंतर टिंबर असेल, वॉटर असेल, रिक्वायर्ड मटेरियल आहेत फॉर द बिल्डिंग. तर त्याचं आपल्याला काय करायचंय? स्टडी करायचंय विथ रिस्पेक्ट टू देअर प्रॉपर्टीज. नेक्स्ट, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. ओके, इक्विपमेंट टू रिड्यूस द मॅन्युअल वर्क. बरोबर, टू रिड्यूस द मॅन्युअल वर्क. त्यासाठी आपल्याला डिफरंट टाइपची कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट वापरायचे. कुठले कुठले एखादे दुसरे सांगा. जेसीबी. हा असेल जेसीबी. पुढं आणखी कॉन्क्रीट मिक्सिंग साठी सांगितलेला कुठला? कॉन्क्रीट मिक्सर. ओके, कॉन्क्रीट मिक्सर. असे इक्विपमेंट काय करायचे आपल्याला यूज करायचे, जेणेकरून आपलं होईल स्पीड होईल आणि एका शॉर्ट पिरियड मध्ये आपलं काम फास्ट होऊन जाईल. नेक्स्ट, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तुझी मीटिंग एअर पोल्युशन, नॉइज पोल्युशन. एअर पोल्युशन, हायड्रोलॉजी. कसला पासवर्ड काय माहिती? कसलं पासवर्ड टाकायचं? एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, एअर पोल्युशन, नॉइज पोल्युशन, सीवेज वॉटर. ओके, सिवेज वॉटर, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. पुढं आणखी काय येतं यामध्ये? एअर पोल्युशन, नॉइज पोल्युशन. नॉइज पोल्युशन. त्यामध्ये कार्बन इमिशन बघितलं आपण, कार्बन डायऑक्साइड, हाऊ इट इज अफेक्टेड ऑन द एन्व्हायरमेंट. दॅट स्टडीज डील्स विथ दिस एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, स्टडी ऑफ सॉइल. पुढं shallow foundation and deep foundation. Shallow foundation and deep foundation. Type of strata, depends upon this we can choose the which type of foundation will be used on the site. Next point कुठला सांगितलं होतं त्यामध्ये तुम्हाला? Geotechnical engineering is the branch of engineering which deals with the study of soil. Okay. Next point, hydraulics and water resource and irrigation engineering. बोला पटपट. हायड्रॉलिक्स, वॉटर रिसोर्स अँड इरिगेशन इंजिनिअरिंग कशाचा स्टडी करायचा होता यामध्ये आपल्याला? इट डील्स विथ रिव्हर, ओशियन, मीन्स अवेलेबल वॉटर रिसोर्सेस, तिचा स्टडी करायचा आहे. नेक्स्ट, Water resource of bore. ओके, वॉटर रिसोर्सेस. नेक्स्ट, हायड्रॉलिक्स रिलेटेड टू cycle. हायड्रॉलिक्स. Hydraulic cycle. ओके, हायड्रॉलिक सायकल. नेक्स्ट, पुढे हायड्रोलॉजिकल सायकल येते. नेक्स्ट, हायड्रॉलिक्स म्हणजे काय येतं ह्याच्या रिलेटेड? हायड्रॉलिक्स, पंप, मोटर पाहिजे का नाही विहिरीतनं पाणी काढायला? पाईप सिस्टीम, पाईपलाईन पाहिजेत की नाही? याचं सगळ्याचं स्टडी आपण त्या हायड्रॉलिक्स मध्ये करतो. परत ते पाणी जे आपण 1 किलोमीटर 2 किलोमीटर आपण नेतो पाईपलाईन सिस्टीम थ्रू, त्या ठिकाणी होणारे लिकेजेस काय आहेत, लॉसेस कुठले कुठले आहेत,
तर त्याचा सगळ्याचा स्टडी आपल्याला हायड्रॉलिक्स मध्ये करायचं. इरिगेशन सिस्टीम, स्प्रिंकलर फॉर सिस्टीम. स्प्रिंकलर सिस्टीम, फारो सिस्टीम जे आहे त्याचा स्टडी आपल्याला यामध्ये इरिगेशन मध्ये करायचं आहे. नेक्स्ट त्यामध्येच परत आपल्याला काय करायचं आहे, हे जे सांगितलं होतं ना मी, वॉटर टँक, ती एक वॉटर टँक घर आपल्या पूर्ण गावामध्ये असतो, त्याच्या थ्रू आपण पूर्ण गावाला पाणी पुरवतो. ती सिस्टीम पण ह्या इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये येते. म्हणजे त्यामध्ये गव्हर्नमेंट बांधलेली टाकी असते मोठी आणि त्याच्या थ्रू आपण काय करतो, अंडर ग्रॅव्हिटी वॉटर आपण पूर्ण आपल्या गावाला प्रोव्हाइड करतो. दॅट विल बिकम अंडर दिस इरिगेशन. कॅनॉलचं सांगितलं होतं मी तुम्हाला, कॅनॉल्स थ्रू आपण ट्रान्सपोर्ट करतो वॉटर. बांधले की नाही आता सगळीकडे कॅनॉल, ते पण ह्या सिस्टीम मध्ये येतं, कुठल्या इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये. पुढे रिमोट सेन्सिंग आणि GIS, मेजरमेंट साठी मेजरमेंट ऑफ अर्थ अँड एअरप्लेन्स ऑफ सॅटेलाइट. ओके. रिमोट सेन्सिंग अँड GIS. रिमोट सेन्सिंग म्हणजे रिमोटली आपल्याला काय करायचं, वी हॅव टू टेक अ एरियल फोटोग्राफ्स अँड थ्रू दिस वी कॅन मेक अ सर्वे. नेक्स्ट स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, बीम कॉलम, त्याची डिझाइन. बीम कॉलम. पुढे ब्रिजेस, ब्रिजेस, डॅम, बिल्डिंग्स, डॅम. बिल्डिंग्स, त्याचं काय करायचं आपल्याला, ह्या सगळ्याचं काय करायचं, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग. ओके. डिझाईन करायचं, याचं अनालिसिस करायचंय, प्लॅनिंग करायचं. दॅट इज कम अंडर दी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. डिझाईन करायचं आपल्याला, अनालिसिस पण करायचं आहे. दॅट कम अंडर दी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. नेक्स्ट सर्वेइंग, रोड लेवल फिक्स करायचं, अँगल मेजर करायचं, इक्विपमेंट. ओके. म्हणजे आपल्याला प्लेन अलाइनमेंट ऑफ द रोड काय करायचे, फिक्स करायचे, तर त्या ठिकाणी सर्वेइंग केलं जातं. नेक्स्ट सांगितलं तुम्ही, त्यासाठी जे लागणारे इक्विपमेंट आहेत त्याचा स्टडी, जर की Dump level. आहे. कुठलं इक्विपमेंट सांगितलं तुम्ही, डम्प लेवल. डम्पी लेवल. नेक्स्ट थिओडोलाइट. Theodolite. तर मेन इक्विपमेंट राहिलं ते म्हणजे कुठलं आहे, टोटल स्टेशन. राईट. हे जे इक्विपमेंट आहे, तर या इक्विपमेंटचा स्टडी करून आपल्याला काय करायचं, स्टडी आपल्याला या सर्वेइंग मध्ये शिकायचं. नेक्स्ट लास्ट ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, रोडवे, एअरवे, एअरवे. waterway, ओके. वॉटरवे थ्रू ट्रान्सपोर्टेशन, एअरवे, वॉटरवे अँड रोड थ्रू द होणार जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे इन द ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. तर इन दिस वे these are the different disciplines of the civil engineering we have discussed here. Let's see one by one. The next one is the building planning and the construction. Baga, building planning and the construction is the one of the discipline. In that, civil engineers are concerned with many types of the structures of which buildings are of prime importance. Buildings are planned according to the fundamental principles of planning and the bylaws of local municipal bodies. The building planning requires basic knowledge of principles of architecture. Building may be residential or public building like school, colleges, government office, hospitals, etc. They are designed according to the need of specific occupant and the purposes. बघा, building construction and the बिल्डिंग प्लॅनिंग अँड द कन्स्ट्रक्शन. तर बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला जे काही बिल्डिंग बांधायची असेल, कुठली पण तुम्ही ठरवली असेल, इट इज अ पब्लिक और इट इज अ प्रायव्हेट बिल्डिंग. तर कुठल्या पण बिल्डिंगचं पब्लिक असेल किंवा प्रायव्हेट असेल, मे बी स्कूल असेल, कॉलेज असेल, किंवा त्या ठिकाणी तुमचं एखादी गव्हर्नमेंटचं ऑफिस असेल, किंवा हॉस्पिटल असेल, किंवा एखादी बँक असेल, किंवा एखादं छोटा शॉप असेल, किंवा एखादा मॉल असेल, हे जे सगळ्याचं आपण डिझायनिंग जेव्हा करतो, जेव्हा प्लॅनिंग करतो, तेव्हा फर्स्ट प्रायोरिटी आपली काय असती, तर पहिल्यांदा त्या ठिकाणी कुठल्या टाईपची बिल्डिंग आपल्याला बांधायची आहे हा पहिला बेसिक एम राहतो आपल्याला. नंबर ऑफ ऑक्युपंट, समजा मल्टी स्टोरी बिल्डिंग आहे तर आपल्याला किती फ्लॅट्स, किती लोक त्या ठिकाणी राहणार आहेत, म्हणजे स्पेसिफिक आउटकम काय, त्याचं ऍक्च्युअली व्हॉट इज द स्पेसिफिक ऑक्युपंट आणि स्पेसिफिक पर्पज ऑफ दॅट स्पेस काय आहे हे आपल्याला काय करावं लागेल, स्टडी करावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, त्या ठिकाणी बिल्डिंगचा प्लॅन करतो. मॉल असेल तर आपण मॉलचा प्लॅन फिक्स करणार त्या ठिकाणी. एखादा हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटल कशा पद्धतीने बांधलं पाहिजे, कुठल्या साईडला रोड आहे, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, हे काय डिरेक्शन्स आहेत, या डिरेक्शन थ्रू आपण काय करतो, त्या ठिकाणी प्लॅन फिक्स करतो. दॅट planning is nothing but a building planning. Through the
डिफरंट सॉफ्टवेअर, यामध्ये पण वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरले जातात. बेसिक जे सॉफ्टवेअर आहे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ते वापरलं जातं ते म्हणजे ऑटोकॅड हे सॉफ्टवेअर. या ऑटोकॅडचा यूज करून आपण काय करतो, प्लॅन बनवतो. तर त्यामध्ये बघा, इन दिस स्लाइड देर इज अ वन पिक्चर, आणि इन दॅट पिक्चर देर आर दी बेसिक प्लॅन्स यू कॅन सी ओव्हर देअर. तर हे जे प्लॅन आहेत, तर हे प्लॅन आहेत ते ऑटोकॅड या सॉफ्टवेअरमध्ये बनवलेले असतात. तर त्यावेळेला आपल्याला स्टडी काय करायचे की कुठल्या टाईपचे आपल्याला स्ट्रक्चर बिल्ड करायचं आहे, किती त्या ठिकाणी ऑक्युपंट राहणार आहेत याचा स्टडी. जर स्कूल बिल्डिंग असेल तर स्कूल बिल्डिंगमध्ये एक क्लास जर आपण कन्सिडर केला तर एका क्लासमध्ये किती मुलं बसणार आहेत, समजा 60 बसणार आहेत किंवा 70 आहेत किंवा 80 आहेत, तर ती दॅट इज नथिंग बट अ स्पेसिफिक ऑक्युपंट इन टू द क्लासरूम. तर तुम्ही ऑक्युपंट किती आहात, समजा 70 आहे तर 70 कॅपॅसिटीचं आपल्याला काय करायला लागेल, डायमेन्शन त्या क्लासचं करावं लागेल. हे सगळ्याचा स्टडी केल्यानंतरच आपण काय करू शकतो, डायमेन्शन्स फिक्स करू शकतो आणि त्याच्यावरून प्लॅन आपण फायनलाइज करतो. तर दॅट इज नथिंग बट अ बिल्डिंग प्लॅनिंग. हे जे बिल्डिंग प्लॅनिंग आपण आहे ते कशावरती बेस करतो, द बिल्डिंग्स आर प्लॅन्ड अकॉर्डिंग टू द फंडामेंटल्स ऑफ प्लॅनिंग अँड बायलॉज ऑफ लोकल म्युनिसिपल बॉडीज. तर बघा, यामध्ये आपल्याला जे काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग आहेत, तर फंडामेंटल प्रिन्सिपल कुठले कुठले आहेत, तर त्या ठिकाणी आस्पेक्ट आहे, प्रॉस्पेक्ट आहे, प्रायव्हसी, रोमिनेस, नंतर सर्क्युलेशन, ग्रुपिंग, हे जे आहेत ते प्रिन्सिपल आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. जे की वेगवेगळे प्लॅनिंगसाठी जे बेसिक प्रिन्सिपल आहेत. म्हणजे काय, आपली जर बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंगमध्ये आपल्याला व्हेंटिलेशन, जे काय नॅचरली जे व्हेंटिलेशन आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे. की आपल्याला जे सनलाईट आहे ते आपल्या घरामध्ये, किचनमध्ये म्हणा किंवा बेडरूममध्ये आपल्याला सनलाईट आली पाहिजे. हे जे काही नॅचरली अवेलेबल रिसोर्सेस आहेत, तर या सगळ्या नॅचरल रिसोर्सेसचा आपल्याला बेनिफिट घेण्यासाठी या ठिकाणी फंडामेंटल्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग जे आहेत ते बनवलेले आहेत. आणि त्या सगळे प्रिन्सिपल जर या ठिकाणी जर सॅटिस्फाईड होत असतील तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की आपली जी बिल्डिंग आहे ती काय आपली पूर्ण रिसोर्सेस घेण्यासाठी सॅटिस्फाईड आहे. नेक्स्ट जो येतो तो बायलॉज. तर बायलॉज, आता बघा, प्रत्येक जण घर बांधतो तर त्या ठिकाणी जे ऑथॉरिटीज आहेत, लोकल म्युनिसिपल बॉडीज आहेत, तर त्यांनी काय केलेले आहेत, एक रूल्स अँड रेग्युलेशन बनवलेले आहेत. त्याला त्यांनी काय म्हणलेलं आहे, बायलॉज म्हणलेलं आहे. तर त्या बायलॉज थ्रू काय होतं की हाईट ऑफ द बिल्डिंग एवढीच पाहिजे, फ्लोअर तुम्ही एवढेच बांधलेले असले पाहिजेत, एवढे क्रॉस सेक्शन एरिया बिल्डिंगचा पाहिजे, तुमच्या बिल्डिंगच्या साईडनं जे काय सेटबॅक आहे किंवा फ्रंट आहे, रिअर साईड आहे, तर हे तुम्ही एवढंच डिस्टन्स सोडलं पाहिजे. हे जे काही त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते तुम्हाला सेकंड इयरच्या BPD म्हणून एक सब्जेक्ट आहे, बिल्डिंग प्लॅनिंग अँड डिझाईन, तर त्यामध्ये तुम्हाला ते इन डिटेलमध्ये शिकायला मिळतील. तर बिल्डिंगच्या बॅक साईडला 1.5 मीटर असेल किंवा बिल्डिंगच्या दोन्ही साईडला काय असेल तुमचं 1.5 मीटर 1.5 मीटर एवढं डिस्टन्स ठेवलं पाहिजे. आणि मध्ये तुमचा बिल्डिंगचा काय पाहिजे, क्रॉस सेक्शनल एरिया पाहिजे. आणि फ्रंट साईडला जर रोड असेल तर रोड पासूनचं डिस्टन्स तुमचं किती पाहिजे. या सगळ्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन जे आहे ते पूर्ण काय झालं पाहिजे तुमचं ॲज पर द बायलॉ जे आहे ते त्या पद्धतीने सॅटिस्फाईड असेल तरच आपण त्या ठिकाणी लोकल म्युनिसिपल बॉडीज करून आपल्या बिल्डिंगचं सँक्शनिंग करून घेऊ शकतो. नेक्स्ट जो पार्ट येतो त्यामध्ये हाईट ऑफ द स्ट्रक्चर. आता प्रत्येक जण उठेल, एक फ्लोअर, दुसरा फ्लोअर, तिसरा फ्लोअर, चौथा फ्लोअर, असं पूर्ण वाढवत जाईल. म्हणजे हाईट ऑफ द बिल्डिंग त्या ठिकाणी इन्क्रीज होत जाईल फॉर मल्टी स्टोरी बिल्डिंग. पण त्याला पण काहीतरी लिमिटेशन आहेत. हे लिमिटेशन कोण घालतं, तर दीज आर दी लिमिटेशन कोण आहे, तर फ्रॉम द लोकल म्युनिसिपल बॉडीज, आणि ते सॅटिस्फाईड झाले पाहिजेत. आणि जर होत नसेल तर त्या ठिकाणी त्या लोकल बॉडीजला कोणताही निर्णय घ्यायची त्यांच्याकडे अधिकार असतात. So for that purpose, that buildings are planned according to the fundamental principles of planning and the bylaws of the local municipal bodies. हा पॉईंट या ठिकाणी खूप मेजर आणि महत्वाचा आहे. नेक्स्ट जो पॉईंट येतो तो बिल्डिंग आपल्याला बांधत असताना कशी बांधायची, आपल्याला नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. मग त्यामध्ये एकदा तुमचे डायमेन्शन, एकदा तुमचे बायलॉज एकदा जर सॅटिस्फाईड झाले की त्याच्यानंतर मग तुमचा पॉईंट येतो तो म्हणजे की हाऊ टू इन्क्रीज द ब्युटी ऑफ युअर होम. आता आपण ब्युटी ऑफ टाउन प्लॅनिंग बघितलं तर त्याच पद्धतीने सेम तुमच्या घराचं तुम्ही ब्युटी कसं इन्क्रीज करणार आहे विथ द प्रिन्सिपल्स ऑफ आर्किटेक्चर. हा स्टडी आपल्याला या ठिकाणी आहे दॅट कम अंडर द बिल्डिंग प्लॅनिंग अँड द कन्स्ट्रक्शन. आणि या बिल्डिंग जे तुम्हाला बांधायचे दॅट buildings may be residential or public building like school, colleges, government office, hospitals. They are designed according to the need of specific occupant and the
पर्पजेस, जो काही बेसिक तुमचा पर्पज असेल, बेसिक तुमचा एम असेल, जितकी रिक्वायर्ड स्पेस आहे का त्या ठिकाणी, किती रिक्वायर्ड स्पेस लागते, जर स्कूल बिल्डिंग असेल किंवा कॉलेज आहे एखादं इंजिनिअरिंग कॉलेज, तर त्यासाठी जो रिक्वायर्ड स्पेस आहे तेवढा आहे का, तर ते तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण जे चेक केलं जातं, बघितलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे की तुम्हाला रेसिडेन्शियल हाऊस बांधायचं, तर त्या ठिकाणी रेसिडेन्शियल हाऊससाठी तुमचं किती स्पेस आहे, रोड पासून किती अंतरावरती आहे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी काय केलं, स्टडी केला जातो इन द बेसिक प्लॅनिंग. अँड आफ्टर द बेसिक प्लॅनिंग, आफ्टर द सॅटिस्फाईंग दिस फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग अँड द बायलॉज, आपण काय शकतो, विल गो फॉर द प्लॅनिंग. आणि फर्स्ट परत त्या ठिकाणचा जो फर्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे कुठला आहे, तर आपल्याला पहिल्यांदा प्लॅन बनवायचा आहे. जो प्लॅन आपण पेन पेन्सिलनं आपल्या रफ पेजवरती तयार करतो. अँड आफ्टर दॅट सेम प्लॅन विल मेक इन टू द AutoCAD सॉफ्टवेअर. ओके, हे जे आहे ते दॅट विल बी कम अंडर द बिल्डिंग प्लॅनिंग अँड द कन्स्ट्रक्शन. यासाठी जे बायलॉज आहेत ते कशाचे रिलेटेड आहेत, फॉर द एरिया, अँड द सेकंड वन इज फॉर द हाईट ऑफ द बिल्डिंग अँड द रेअर अँड द फ्रंट साईड अँड फ्रॉम द रोड मार्जिन. इन दिस वे, हे काय रोड साईड पासून येणारा डिस्टन्स किंवा बिल्डिंगच्या बॅक साईडला आणि फ्रंट साईडला जे येणारा डिस्टन्स आहे, तर डिस्टन्सच्या रिलेटेड, हाईटच्या रिलेटेड अँड द क्रॉस सेक्शनल एरियाच्या रिलेटेड या ठिकाणी काय आहेत, बायलॉज आहेत. ते बायलॉज मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला वेळेला तुम्हाला मी ते दाखवेन. ठीक आहे, दॅट विल बी कम अंडर दिस बिल्डिंग प्लॅनिंग अँड द कन्स्ट्रक्शन्स ऑफ द कन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग. तर हे कन्स्ट्रक्शन सुद्धा करायच्या अगोदर जो बेसिक फंड आहे तो म्हणजे कुठे येतो, तुमचा स्पेस, ऑक्युपंट अँड मेन पर्पज ऑफ द मेन पर्पज, व्हॉट इज युअर मेन पर्पज, याच्यावरून आपल्याला पुढे जायचं आहे, ते म्हणजे प्लॅन करायचं आहे. प्लॅन करत असताना पण तुम्हाला प्रत्येक जे काही लॉज आहेत ते सॅटिस्फाईड होतात का, प्रिन्सिपल सगळे सॅटिस्फाईड होतात का, नॅचरल सगळे रिसोर्सेसचा आपण त्या ठिकाणी अवेलेबल आहे त्याचा आपण उपयोग घेऊ शकतो का, या सगळ्याचा जो स्टडी आपण करतो दॅट विल बी कम अंडर दिस बिल्डिंग प्लॅनिंग. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड? समजतंय का बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शनचं? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, maybe only 2 minutes are remain. Okay.